हॅलो फ्रेंड्स. बघा, खूप सारे लोक अजूनसुद्धा स्टडी करत नसतील. अजूनही त्यांना असं वाटत असेल की WID होणार नाही आहे वगैरे. अजूनही काही लोकांना असं वाटत असेल की आता एक्झाम काही होत नाही. तर खूप सारे लोक असे सुद्धा आहेत की त्यांना असं वाटतं आहे की एक्झाम तो होणारच नाही, वरून नवीन पुढे ॲड वगैरे पण काही येणार नाही. त्याच्यामुळे आता ते असा लोकांना सांगायला लागून गेले किंवा त्यांच्यासोबतच्यांना की जाऊ दे, याच्यात काही ठेवलेलं नाही आहे, चला आता आपण प्रायव्हेट जॉब करू. तर बघा, 1.5, 2, 2.5 वर्षापासून तुम्ही या फील्डमध्ये आले, तुम्ही अभ्यास केला. काही लोकांच्या घरचे त्यांना लगेच बोलायला लागले आता की झाले 2 वर्ष दिले ना तुला, आता बस झालं. अरे, आम्ही एक्झामच दिलेली नाही आहे, तर मग आम्ही स्वतःला चेकसुद्धा केलेलं नाही आहे, तर मग आम्ही हे असं सोडून कसं काय पळू शकतो. म्हणजे तुम्ही अभ्यास तर केला आहे, तुम्ही 2-2.5 वर्ष तुम्ही अभ्यास केला आहे, पण तुम्ही जर कुठली एक्झामच नसेल दिलेली, तर मग तुम्ही या कोणत्या बेसिसवरती म्हणजे तुम्ही असं बोलताय की आता बस खूप झालं, 2 वर्ष ट्राय केलं गेलं. ट्राय तुम्ही केलंच नाही अजून. तुम्ही एक्झाम ज्यावेळेस देतात ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं खरं की काय असतं असं. तुम्ही खूप कॅज्युअल घेतायत, खूपच कॅज्युअल घेतात या गोष्टींना. एक्झाम देणं आणि एक्झामचा अभ्यास करणं याच्यात खूप फरक असतो. आणि टेस्ट सिरीज वगैरे ज्या काही देतात तुम्ही, ते देणं आणि एक्झाम देणं याच्यातही खूप सारा फरक असतो. ऑब्वियस आहे की तुम्हाला टेस्ट सिरीज देऊन फायदा होतो, बट जी एक्झाम तुम्ही ॲक्च्युअल देतात त्याच्यातूनच तुम्हाला कळतं, तिथे तुमची मानसिकता तुम्हाला समजते. म्हणून सिंपल आणि साधी, सोपी, लॉजिकल गोष्ट आहे की जर तुम्ही स्टडी इतका केलेला आहे, 2 वर्ष, 1.5 वर्ष, तुम्ही थोडा का होईना, असं नाही सांगत आहे मी तुम्ही 10 तास स्टडी केला आहे, पण ऑन ॲन ॲव्हरेज डेली 2-2.5-3 तास तरी तुम्ही 2 वर्षापासून अभ्यास करत असणार. ऑन ॲन ॲव्हरेज 2-2.5 तास. ठीक आहे, कधी खूप जास्त, कधी खूप कमी, असं टाईपमध्ये. पण तुम्ही स्टडी करत असणार आणि त्यामुळे तो जो स्टडी आहे आता त्याची रिव्हिजन करण्याची वेळ आलेली आहे. कारण आता लवकरच एक्झाम एक कंडक्ट होतील आणि अशा वेळी तुम्ही म्हणताय की आता मी प्रायव्हेट जॉब वगैरे करतो. कारण मला बोलले, खूप सारे लोक बोलले मला, खूप सारे मुलं पण बोलले की असं असं मला घरचे बोलतायत बघ की आता तू प्रायव्हेट जॉब वगैरे कर, बस झालं व हे 2 वर्ष दिले तुला. तर त्यांना पण म्हणजे आपल्या पॅरेंट्सला पण ते कसं आहे, फ्रस्ट्रेशनमध्ये उगाच काहीतरी बोलत असतात. कारण हे प्रत्येकाच्या घरचं आहे, त्याच्यामुळे याच्यात मी काय त्यांना असं नावं ठेवत नाही, पण तुम्ही त्यांची स्थिती पण समजून घेतली पाहिजे की त्यांचं कसं आहे, ते फ्रस्ट्रेशनमध्ये पटापट बोलून मोकळून जातात. ते मग स्थितीचा आढावा पण घेत नाही त्याच्यात आणि ते ऐकून पण घेत नाही. म्हणजे बऱ्यापैकी पॅरेंट्सचं असंच असतं. तो एक जनरेशन गॅप वगैरे असतो, काहींचा स्वभाव असतो सिंपल. तर ते तुम्हाला तेवढं कळतं की ते जे आहेत, म्हणजे आता 2 वर्ष झाले वगैरे वगैरे, ते नको काही सांगू मला असं तसं, ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नसतात. तर त्यांना तुम्ही व्यवस्थित समजवूनच सांगितलं पाहिजे, कन्व्हिन्सच केलं पाहिजे. उगाच तुम्ही अजून जास्त फ्रस्ट्रेट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पुढे आता इतक्या गोष्टी तुम्हाला फेस करायच्या आहेत. म्हणजे जसं तुम्ही एक्झाम देणार, त्याच्यानंतर मग तो जो रिझल्ट येईल, जसा येईल ते, तर रिझल्ट चांगला आला तर मग त्याचे डॉक्युमेंट वगैरे, त्याचं व्हेरिफिकेशन, काही प्रॉब्लेम येतात कधी, इकडे फिर तिकडे फिर, मग जॉब कुठे भेटतो, मग पोस्टिंग कुठे होते, मग त्यानुसार तिथे जा, मग ते रूम करा, सगळं करा, म्हणजे छोटं छोटं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जॉईन करणार, जॉईन केल्यानंतर मग भरपूरसे प्रॉब्लेम्स आहेत अजून तिथे. मग ॲक्च्युअल डिपार्टमेंटमध्ये कसं काम करायचं, मग बऱ्यापैकी गोष्ट आपल्याला माहीतच नसतात, मग कोणी काही आपल्याला सांगत नाही. मग काही ठिकाणी आपल्याला हिणवलं जातं की तुला तर इतकं पण माहीत नाही आहे, तुम्हाला हे जमलं पाहिजे वगैरे वगैरे असं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस करायच्यात आणि त्याच्यासमोर हे जे घरातलं वातावरण आहे, हे काहीच नाही आहे. म्हणजे खूप सारे लोक येऊन, मुलं येऊन, लोक इन द सेन्स स्टुडंट सांगतोय मी, की ते येऊन म्हणजे एकदम असं रडल्यासारखं, रडकुंडीसारखं बोलतात एकदम, की घरचे असं करता, घरचे तसं करता, हे करता. त्यांचं काम आहे ते. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य काढलेलं आहे, तुम्हाला मोठं केलेलं आहे, त्यांनी भरपूर करून टाकलेलं आहे. तुम्ही नका प्रश्न विचारू त्यांना की हे का बरं अजून थांबत नाही असं. त्यांना तुम्ही फक्त समजवू शकतात आणि त्यांच्याकडून थोडा 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 वेळ घेऊ शकतात. आणि बेसिकली तुम्ही स्वतः मस्त इकडे तिकडे फिरणार, मेहनत करत नाही, काही नाही, टाइमपास करणार, प्रॉपर स्टडी करत नाही. 24 तासपैकी तुम्ही हार्डली 5-6 तास बसता, टी व्ही समोर बसत असणार, गप्पा मारत असणार, मोबाईलवर लागून असणार, तर समोरचे व्यक्ती तुम्हाला सपोर्ट देणार नाहीत. तुम्ही तुमची मेहनत दाखवा. बघा, तुम्ही 4-5 दिवसातच घरचे कसे विचार करायला लागून जातील लगेच, की हा करतोय बा अभ्यास, थोडंसं आपण याला थोडंसं नको याला ताण द्यायला बॉस. कामं पण सांगणार नाही, कमी होऊन जातं ते सगळं. प्रत्येकाची सिच्युएशन घरची सारखीच नसते. यालाही अपवाद आहेत की बुवा, समजा काही शेतकरी मुलं आहेत वगैरे, त्यांना या गोष्टीचा प्रॉब्लेम येतो. पण बघा, या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तेवढं मॅनेज कराव्याच लागतील. कारण शेवटी बघा, तुमची लाईफ बदलणार आहे, तर तुम्हाला या छोट्या मोठ्या गोष्टी सहन कराव्याच लागतील. आणि सहन करणे म्हणजे सहन काहीच नाही आहे, स्ट्रगल नाही हा, माहिती का. ज्याच्या घरी खायचे प्रॉब्लेम नाही आहेत ना, की ज्याला असं नाही वाटत की पुढचा जर 1-1.5 महिना जर आपण पैसे कमवले नाही, तर आपल्याला त्याच्या 2-3 महिने पुढचे अवघड होऊन जातील, असा ज्याला प्रॉब्लेम नाही ना, त्याने तर म्हणूच नाही की मी स्ट्रगल करतोय असं.
याला स्ट्रगल म्हणतच नाही. जेव्हा तुमच्या सर्वायवलवरती गोष्ट असते की मी जर सक्सेस नाही झालो तर मी तर 12च्या भावात जाईल, त्याला बोलतात स्ट्रगल. आणि जे असा स्ट्रगल करताय ना ते टाइमपास नाही करू शकत. अँड्रॉइड घेऊन फिरणारे लोक स्ट्रगल नाही करू शकत. अँड्रॉइड घेऊन फिरणारे, त्याच्यावर टाइमपास करणारे, 3-3, 4-4 तास त्याच्यावरती टाइमपास करणारे, हे लोक स्ट्रगल नाही करत आहेत. ठीक आहे. सो मे बी तुम्हाला वर्ड जे ते हार्श वाटतील खूप, बट दिस इज रियालिटी, दिस इज फॅक्ट. म्हणजे एका बाजूला तुम्ही टाइमपास करतात, दुसऱ्या बाजूला तुम्ही लोकांना दोष देतात. म्हणजे बघा आता मी तुम्हाला म्हणजे किती मोटिवेट करावं, किती मोटिवेट करावं ही गोष्ट वेगळी. एकदम मोटिवेट करणं ही गोष्ट वेगळी, पण तुम्ही काय करताय, तुम्ही म्हणजे तुम्ही किती. सो सो सांगण्याचा उद्देश हा आहे की मोटिवेट वगैरे करणं एक गोष्ट वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला रोज येऊन लोक मोटिवेट करतील, किंवा तुम्ही रोज 2 लोकांना, वेगवेगळ्या लोकांना, किंवा 2 दिवसाआड एक वेगवेगळ्या मास्तरांना, वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या तुमच्या फ्रेंड्सला मेसेज करणार आणि त्यांच्याकडून सांत्वनाची अपेक्षा, त्यांच्याकडून मोटिवेट होण्याची अपेक्षा, याच्याने काहीच नाही होणार. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शेड्यूलवर आणि रुटीनवर आत्मपरीक्षण करण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. जे ऑलरेडी स्टडी करतायत त्यांच्यासाठी मी बोलत नाही आहे, जे खरंच टाइमपास करताय त्यांनी समजून घ्या. MCQचे बुक्स असतील, मागच्या जुन्या नोट्स असतील, परत परत याच्या त्याच्याकडे नोट्ससाठी गायडन्स घेतात, याच्या त्याच्याकडे MCQसाठी गायडन्स, हे सुज्ञ माणसाचं लक्षण नाही आहे. हे तुमच्याकडे ज्या ऑलरेडी नोट्स आहेत, तुमच्याकडे जे ऑलरेडी MCQ आहे, तुम्ही जे ऑलरेडी टेस्ट सिरीज घेऊन ठेवलेल्या आहेत, त्याच्याकडेच तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावरच तुम्ही फोकस ठेवा आणि तेच परत परत वाचा. इकडे तिकडे परत परत चेंजेस करून काहीच होणार नाही. आता पुढे ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे 2-2.5 महिन्यामध्ये, खूप चांगली ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे BMC सब इंजिनियर, आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याच्या गॅपने BMC JEE, आणि त्याच्यानंतर BMC असिस्टंट इंजिनियर पण, ज्याला की इंटरव्ह्यू हे लागतो, एक्सपिरियन्स लागतो, तर ते पण येणार आहे. आता या सगळ्या गोष्टी येणार आहेत. आणि तुम्ही जर अजूनही टाइमपास करताय ना, अजूनही नोट्समध्ये जर फसलेले आहेत तुम्ही, तर मग तुमचं काही नाही होऊ शकत. तर त्याच्यामुळे कसं आहे, थोडं गायडन्स घेणं कमी करा आणि काम सुरू करा. तुम्ही काम सुरू करा, स्वतःहून व्यवस्थित करा. असं तर नसणार तुम्ही, मी 1.5-2 वर्ष ज्यांनी स्टडी केला आहे, जे ऑलरेडी ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी बोलतोय, आणि तुम्ही अजूनही गायडन्स घेण्यामध्येच लागलेले आहेत. काहीच नाही होणार याच्याने, टाइमपास होईल फक्त. उगाच जास्तीचं पण वाचू नका, उगाच कुठेही घुसायचं, कुठेही काही कन्सेप्ट लावत बसायच्या, मग लगेच गुगलला शोधायचं, यूट्यूबला बघायचं, एक एक टॉपिकसाठी 4-4 तास लावायचे. असा स्टडी करून पोचणे नाही होऊ शकत. तुम्हाला प्रॉपर स्टडी करावा लागेल प्रत्येक सब्जेक्टचा, थोडा थोडा. तर मी तुम्हाला एक सोपी स्ट्रॅटेजी देतोय आज, ती तुम्हाला मे बी तुमच्या हिशोबाने ते मोटिवेशन म्हणून काम करेल तर करेल, नाही तर मग माफ करून द्या मला माझ्याकडून, जर तुम्ही मोटिवेट नाही झाले तर साधी सोपी स्ट्रॅटेजी सांगतोय अजूनसुद्धा. ज्यांनी स्ट्रॅटेजी मग ही आहे की टोटल जो सिलॅबस आहे आपला, तो तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ऑल सब्जेक्ट्स जे आहेत त्याची लिस्ट करा. प्रत्येक सब्जेक्टला किती किती चॅप्टर आहे ते बघून घ्या. कोणते सब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहेत त्याला स्टार करा. ठीक आहे. आता तुमची ही जी काही प्रोसेस मी आत्ता सांगितली, ही प्रोसेस तुम्हाला सगळेच लोक सांगतात. महत्त्वाचे कोणते सब्जेक्ट आहे लगेच, म्हणजे आधीच तुमचं शॉर्टकट बघणं सुरू होऊन जातं. सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला हे पक्कं करावं लागेल डोक्यात की तुम्हाला व्यवस्थित सगळा अभ्यास करावा लागतो. हे जे बोलणं असतं लोकांचं की नाही, कसं आहे, काय सोडावं आणि काय अभ्यास करावा हे समजायला पाहिजे माणसाला, म्हणून मग कुठले सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे ते जास्त करावे. हे बघा, असं होत नसतं. हे सगळं लक बेस्ड आहे सगळं. एखाद्या व्यक्तीने 6-7 विषयाचा अभ्यास करून पोस्ट काढून घेतली तर ते त्याचं लक होतं. ठीक आहे, तो तिथे इलिजिबल नाही होणार लगेच. विषय 20 आहेत समजा सब्जेक्टला, एक्झामला पूर्ण, तर 20 सब्जेक्टपैकी एक्झामला जर 6-7 सब्जेक्ट पैकीच जर प्रश्न आले आणि तुमच्याकडून ते 6-7 सब्जेक्ट वाचले गेलेले होते, तर तुमची पोस्ट निघेल. पण उरलेले जे 13 विषय होते त्याने ते कंप्लीट केले होते, पण त्याच्यातून जास्त प्रश्न नाही आले. कारण सरळ सेवेला असंच असतं, कशातूनही जास्त येतात, कशातूनही कमी येतात. मग आता तुम्ही म्हणणार की सर इम्पॉर्टंट वाले तर त्याला समजायला पाहिजे ना, मग त्याने हे 7 इम्पॉर्टंट वाले तर केलेच असतील ना. असं नसतं. तुम्ही नाही सांगू शकत की उद्या उठून मेकॅनिक्सला जास्त प्रश्न येऊ शकतात, उद्या उठून RCCला प्रश्न येऊ शकतात, एखाद्या शिफ्टला GTला 2-3च प्रश्न येतात, पण एखाद्या शिफ्टला 20-25 येऊन जातात. सो तुम्ही गॅरंटी नाही घेऊ शकत या गोष्टीची की कोणत्या विषयाला जास्त प्रश्न येणार आणि कोणत्या विषयाला कमी. सरळ सेवेला तर बिलकुलच नाही, आणि BMC वगैरे सारख्या एक्झामला तर नाहीच. म्हणून तुम्हाला एक अंदाज सिंपल हा लक्षात घ्यावा लागेल की प्रत्येक विषयाला वेटेज द्यावंच लागेल तुम्हाला. ठीक आहे. आणि जे पण कोणी 5-5, 6-6 विषय करून जर मागे कुठे BMC JEE वगैरे किंवा WID PWD JEE WCD JEE झाले असतील, तर ते त्यावेळेस त्यांचं लक चाललं. असं प्रत्येकाचं लक नाही चालत, आणि लक चाललेल्या लोकांकडून गायडन्स घ्यायचा नसतो. ठीक आहे, कारण ते लक कधीतरी चालतं, ते असं प्रत्येक वेळेस नाही चालत. कारण लक म्हणजे एक
तो जस्ट ते आता देवाची कृपा झाली, ती काय क्वालिफिकेशन किंवा ती इलिजिबिलिटी निघून गेली. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने 6 विषय वाचून पोस्ट निघून गेली त्याची, ते त्याचा लक होतो. एखाद्याने उरलेले 14 वाचलेले, त्याच्यापेक्षा दुप्पट अभ्यास आहे पण त्याचं झालं नाही, कारण पेपर त्याने जे सोडलं त्याच्यातून आला. ठीक आहे, मग त्याचं ते नुकसान झालं, मग त्याचं बॅड लक म्हणावं. मग याचं लक त्याचं बॅड लक, बाकी काहीच नाही तिथे. म्हणून ज्याने सगळा स्टडी केलेला आहे त्याने पोस्ट मिळवली तर ती सस्टेनेबल आहे. म्हणजे पेपर कसाही येऊ द्या, कुठूनही येऊ द्या प्रश्न, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. दिस इज सस्टेनेबिलिटी. आणि याच्यानुसार तुम्हाला स्टडी करायचं आहे तर साधं सोपी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. एक ट्रिक म्हणजे टेक्निक. ऑल विषय, सगळ्या विषयांचे पहिले 3-3 चॅप्टर संपवा. ठीक आहे, पहिले 3-3 चॅप्टर झाले, पहिले 3-3 चॅप्टर झाले की त्याच्यानंतर पुढचे 3-3 चॅप्टर आणि मग उरलेला सिलेबस, असे 3 तुकडे आपण करायचे एखाद्या सब्जेक्टचे. पहिले 3-3 चॅप्टर जे आहेत ते पूर्ण कंप्लीट करायचं टार्गेट ठेवा इथून पुढच्या 40 दिवसामध्ये. ठीक आहे, ऑल सब्जेक्टचे पहिले 3-3 चॅप्टर. काही सब्जेक्ट इतके लहान आहेत की ते पहिल्या 3 चॅप्टरच्या ह्याच्यातच संपून जातील. काही असे आहेत की ते मोठे आहेत, जसं की GT, इन्व्हायरमेंट, FM, सॉम, त्याच्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, मटेरियल्स, हे जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट लगेच नाही संपणार. हे फक्त 1/3 होतील पहिल्या राऊंडमध्ये. सो तुमचा पहिला राऊंड हा 40 डेजचा असेल आणि त्या 40 डेजमध्ये तुम्हाला या ऑल सब्जेक्ट्सचे 3-3 चॅप्टर आणि प्लस ते ज्यावेळेस तुम्ही पूर्ण संपवणार त्याची पूर्ण ऑल सब्जेक्ट्सच्या 3-3 चॅप्टर्सची रिव्हिजन, हा तुमचा पहिला टप्पा. दुसरा टप्पा असेल परत 30-35 दिवसांचा, ज्याच्यात तुम्हाला अजून 2-2 चॅप्टर करायचे आहेत एक्स्ट्राचे. ठीक आहे, हा तुमचा दुसरा टप्पा आला. मग याच्यात होतं काय की तुमचा मोर दॅन 60% सिलेबस ऑल सब्जेक्टचा कंप्लीट झाला आणि काही सब्जेक्ट जे आहेत ते पूर्ण कंप्लीट होऊन जातील जे लहान आहेत. जसं 6 चॅप्टरचा हिशोब येतो. ठीक आहे, 3 आणि 3 असं. तर मग 6 चॅप्टरमध्ये स्टील संपून जातो, 6 चॅप्टरमध्ये RC संपून जातो, 6 चॅप्टरमध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट संपतो, हायड्रोलिक मशीन संपतो, हायड्रोलॉजी संपतो, इरिगेशन संपतो, त्याच्यानंतर तुमचा इस्टिमेट संपतो, त्याच्यानंतर हायवे संपून जातो. ठीक आहे, 6 चॅप्टरमध्ये. सॉम वगैरे GT FM हे सब्जेक्ट नाही संपत, इन्व्हायरमेंट नाही संपत. मग शेवटचा जो राऊंड असेल तो फक्त 15-20 किंवा 25 दिवसाचा असेल. ठीक आहे, म्हणजे तिसरा राऊंड. अशा 3 टप्प्यामध्ये 50 दिवस, 40 दिवस आणि 30 दिवस अशा 3 टप्प्यांमध्ये अभ्यास करा. आणि प्रत्येक टप्प्यानंतर मागचं पूर्ण रिवाईज करायचं. पहिला टप्पा झाला 40-50 दिवसांचा की पूर्ण सगळं रिवाईज करायचं. मग दुसरा टप्पा सुरू करायचा. मग तो करत असताना साईड बाय साईड तुम्ही 1-1 तास रिव्हिजन करू शकतात मागच्या टप्प्याची. ठीक आहे, आणि मग जसा तो टप्पा कंप्लीट होईल परत पूर्ण मागचं रिवाईज करायचं. जेवढं तुम्ही मागचं जास्त रिवाईज करणार तेवढी तुम्ही पोस्टकडे जाणार. एकदम सिंपल आहे. आणि एक एक्झाम नाही आहे तर 3 ते 4 एक्झाम द्यायच्यात आता आपल्याला. ठीक आहे, आणि त्या 3 ते 4 एक्झामपैकी कुठल्या तरी एका एक्झाममध्ये तरी किंवा तिघांमध्ये तरी आपलं व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, आणि होतं जर तुमचा प्रॉपर स्टडी असेल तर. नाही तर एकामध्ये बी नाही होतं तर 2-3 एक्झाममध्ये होतं, नाही तर एकात पण नाही होत. कारण जो एक एक्झाम काढतो किंवा एक एक्झाम काढू शकतो त्याचा ऑफकोर्स अभ्यास चांगला आहे, तो प्रत्येक एक्झाम काढू शकतो, काही मोठा फरक नसतो. आता BMC JEE पण बोलतायत आणि BMC सब इंजिनियर पण आहे ॲडव्हर्टाइजमेंट. तर दोघांचा सिलेबस काही वेगळा नाही, दोघांमध्ये रिझनिंग आहे, दोघांमध्ये सेम सब्जेक्ट आहेत. आता काही सब्जेक्ट जे आहेत ते BMCला नाही आहेत, मग ते करू नका. जे फक्त BMC साठी येते. पण आता तुम्ही 2 वर्षापासून WRD करताय तर WRDचा स्टडीनुसारच कंटिन्यू करा. नॉन टेक्निकल राहू द्या आणि टेक्निकल सगळं संपवा. ठीक आहे.